तुळजापूर तालुक्यातील मैलारपूर नळदुर्ग येथे प्रसिद्ध श्री खंडोबा आणि बाणाई यांचा विवाह ज्या ठिकाणी झाला ते हेच श्री क्षेत्र मैलारपूर नळदुर्ग देवस्थान भक्तिभाव परंपरा आणि श्रद्धेनं युक्त असलेल्या या पवित्र यात्रेत सहभागी होऊन श्री खंडोबाचं दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून भाविक मोठ्या उत्साहानं येथे दाखल झालेत। तालुक्यातील तीर्थक्षेत्राचं महत्त्व वाढविण्यासाठी आणि विकासासाठी मी नक्कीच प्रयत्न करून महत्त्व वाढविण्याचा प्रयत्न करणार असं मत तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केलंय। नळदुर्ग नगरी हळदीनं माखली खंडोबा झालंय पिवळा, आहो खंडोबा झालंय पिवळा। बाणाई खंडोबाच्या लग्नाला 33 कोटी देव झाले गोळा। नळदुर्ग नगरी हळदीनं माखली खंडोबा झालंय पिवळा। नळदुर्ग नगरी हळदीनं माखली खंडोबा झालंय पिवळा, आहो खंडोबा झालंय पिवळा। बाणाई खंडोबाच्या लग्नाला 33 कोटी देव झाले गोळा। बाणाई खंडोबाच्या लग्नाला 33 कोटी देव झाले गोळा। नळदुर्ग नगरी हळदीनं माखली खंडोबा झालंय पिवळा, आहो खंडोबा झालंय पिवळा। बाणाई खंडोबाच्या लग्नाला 33 कोटी देव झाले गोळा। नळदुर्ग नगरी हळदीनं माखली खंडोबा झालंय पिवळा। नळदुर्ग नगरी हळदीनं माखली खंडोबा झालंय पिवळा, आहो खंडोबा झालंय पिवळा। बाणाई खंडोबाच्या लग्नाला 33 कोटी देव झाले गोळा। बाणाई खंडोबाच्या लग्नाला 33 कोटी देव झाले गोळा। आज खंडराया चरणी आपण या ठिकाणी आलात, काय एकंदरीत प्रार्थना केलात? खंडेरायाच्या चरणी प्रार्थना हीच आहे की महाराष्ट्रातली आपली जनता जी आहे ती मनोभावे एक आहे हे कृतीमधनं दिसणं गरजेचं आहे आणि वाणीमधनं दिसणं गरजेचं आहे। दुर्दैवाने आता आपल्या राज्यामध्ये एक अशी वेगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे, दुर्दैवी आहे। काही लोक त्याचं राजकारण देखील करतायत। खंडेराया चरणी प्रार्थना हीच आहे की आम्ही सर्व एक आहोत ही भावना जी आहे ती बलाढ्य होणं गरजेचं आहे। आणि चरणी प्रार्थना हीच आहे की लोकांना समजावं की जे काही ठराविक लोक काही चुकीचं जे करतायत ते लोकांनी समजून घ्यावं आणि त्या चुकीच्या मार्गावर जाऊ नये। आपण एक आहोत, जे काही चुकीचं आहे खोटं आहे जे अपराधी आहेत ते नक्की अपराधी आहेत, त्यांना शिक्षा व्हायलाच हवी। परंतु त्या नादात आपण आपल्यामध्ये काहीतरी वेगळी नकारात्मक भावना आणणं काही योग्य नाहीये। आत्ताच्या क्षणी सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे की जातपात धर्म या सर्व गोष्टी बाजूला ठेवून आपण जसं देवाच्या चरणी लीन होतो तसंच त्याच भावनेतनं त्याच भक्तीने आपण ज्या काही चुकीच्या प्रवृत्ती आहेत चुकीचे विचार आहेत ते बाजूला ठेवणं निश्चितपणे गरजेचं आहे। तुम्ही बघा ना किती प्रचंड उत्साहामध्ये आता ही यात्रा जी आहे ती संपन्न होतीये। सर्व जातीच्या सर्व धर्माच्या परत मी म्हणतोय लोकांनी इथे येऊन दर्शन घेऊन खऱ्या अर्थाने मनातली इच्छा जी आहे ती वेगवेगळी आपली मांडलेली आहे। येऊन इथे दर्शन घेऊन एक वेगळी ऊर्जा, तुम्हाला माहिती आहे की पहाटे 3-4 वाजेपर्यंत चालतं, आता काठ्या सगळीकडनं येत आहेत, त्यामुळे स्वाभाविकपणे उत्साहाचं वातावरण जे आहे ते सकारात्मकता वाढवण्यासाठी नक्की आपल्याला मदत करेल। आपल्या परिसरामध्ये एक नवीन चैतन्य आणि एकमेकाच्या विषयी सद्भावना निर्माण होईल अशी मला खात्री आहे। एकंदरीत तालुक्यातील तीर्थक्षेत्र जे आहे महत्वाचे प्रकल्प वाढवण्यासाठी काय एकंदरीत आपल्या मध्ये विजन आहे? एकंदरीत तीर्थक्षेत्र वाढवणे आपण आपल्या जिल्ह्यामध्ये 3 गोष्टींवरती फोकस करतोय। पहिला विषय जो आहे ते शाश्वत पाणी आणि स्वाभाविकपणे सिंचन आणि मग शेतीसाठी पाणी, हा पहिला विषय आहे। दुसरा मुद्दा जो आहे तो आपल्या जिल्ह्यामध्ये आपण वेगवेगळ्या माध्यमातून नवीन उद्योग आणतोय, MIDCच्या माध्यमातून आणतोय, काही प्रायव्हेट इंडस्ट्रियल एरिया करतोय आणि रोजगार निर्मिती स्वयंरोजगार निर्मिती PMEGP CMEGP मुद्रा लोन याच्यावरती आपण भर देतोय।
तिसरा मुद्दा जो आहे तो पर्यटनाचा, आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नातला एक भाग म्हणजे धार्मिक पर्यटन. तुळजापूरला जवळजवळ 2000 कोटी रुपये आपण आता खर्च करून पूर्ण कायापालट करणार आहोत. त्यातले 1000 कोटी प्रत्यक्ष कामासाठी आहेत, 500 कोटी जे आहे ते भूसंपादनासाठी, आणि उरलेले 500 कोटी काय टॅक्सेस, जीएसटी वगैरे. तर मूळ मुद्दा काय आहे की आपण तुळजापूरचा कायापालट करतोय, रेल्वे आणतोय, लवकरच सोलापूरला विमानसेवा सुरू होणार आहे, त्यामुळे भाविकांची संख्या तुळजापूरला प्रचंड वाढणार आहे. मंदिराचं जीर्णोद्धार सुरू झालाय आणि त्याच्याच बरोबरीने आपण पूर्ण परिसराचा विकास करतोय, जेणेकरून जे भाविक आहेत आल्यानंतर दर्शन घेतील, सुलभ दर्शन होईल आणि प्रचंड ऊर्जा घेऊन ते परत गावी जातील. तसंच नळदुर्गला सुद्धा वेगवेगळ्या माध्यमातून आपण आता विकास घडवतोय, वेगवेगळ्या महापुरुषांचे स्मारक करतोय. आपला किल्ला तर आहेच, आपण जिथे उभे आहोत ही वास्तूही आहे, याचा देखील विकास जो आहे तो येणाऱ्या नजीकच्या काळात आपण करणार आहोत, जेणेकरून पर्यटनाच्या माध्यमातून, पर्यटकाच्या माध्यमातून देखील रोजगार निर्मिती व्हावी आणि आपल्या जिल्ह्यात, तालुक्यात, अगदी आपल्या नळदुर्गमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक उलाढाल व्हावी आणि रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी. प्रतिनिधी आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव.